श्री स्वामी समर्थ। मी आहे माधुरी। तर माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी स्वामीचे छोटे शॉर्ट्स मला आवडतं तसं मी टाकते। आणि व्हिडिओ करण्याचं कारण मात्र हे आहे की मी म्हणजे आतापर्यंत म्हणजे सध्या मी 15 दिवस झाले की मी व्हिडिओ टाकत नाही आहे। कारण यासाठी आहे की मी एक MPSC ॲस्पिरंट आहे आणि माझी मेन्स ही एक्झाम होती MPSCची। त्यामुळे मला स्वामीनीच म्हटलं होतं की आतापर्यंत 15 दिवसाआधी काय झालं ना की माझे खूप व्हिडिओ छान चालायचे, 2000-3000 व्ह्यूज यायचे आणि 15 दिवसाआधीच एकदम अचानक ते व्ह्यूज 50 पण नव्हती। पण मला असं वाटलं की असं काय होतं एक्झामच्या 15 दिवसाआधी असं काय झालं। मी खूप परेशान, मला वाटतं स्वामीचीच कृपा असावी किंवा स्वामीच म्हणताय की तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, हे नको करू, माझ्यासाठी काही करू नको। तर मी स्वामीचाच विचार करता किंवा स्वामीची जी कृपा असेल या स्वामीची इच्छा असते त्यामुळे मी त्याकडे लक्ष दिलं नाही आणि 15 दिवसापासून व्हिडिओ करत नाही आहे। तर ठीक आहे, माझी एक्झाम झाली या संडेला, त्यामुळे मी आता थोडा रिलॅक्स होती। तर मला काही या गुप्त नवरात्रीबद्दल काही माहीत नव्हतं, पण माहीत नसलं पण मी आता मला मंगळवारी आहे, खूप दिवसापासून देवाकडे पण लक्ष नव्हतं, म्हणजे देवपूजा करायची वगैरे काही असं म्हणजे प्रकार थोडं म्हणजे देवाकडे पण थोडं दुर्लक्ष झालं होतं माझ्या एक्झाममुळे। तर म्हटलं चला छान मस्त देवाला छान स्वच्छ करून देवपाठ वगैरे देवहारा वगैरे छान स्वच्छ करून आपण त्याच्याकडे म्हणजे छान असं आवरावे देव वगैरे छान, म्हणजे स्वतः आपण हे करतो तसं। तर काय झालं ना, मला पण असं सांगायला शहार आहे तर माझ्या अंगावर। तर माझ्याकडे आहे नारळ, कळसातला नारळ आहे, त्याला थोडंसं असं झाड कोंब आली होती आणि 2 महिन्यामध्ये ती कोंबीची छान असं छान झाडातला प्रकार झाडच होत आहे, ते तयार होत आहे। तर मी म्हटलं, मला असं वाटलं की मी छान कळस मांडते, तो कळस मला देवाराच्या बाहेर करावं लागलं। म्हणजे नुसतं नारळ मला तसं ठेवायला कळस म्हणजे ते कोरं वाटायचं। तर मी म्हटलं चला आता बुधवारी आहे आणि मला हे माहीत नाही हे गुप्त नवरात्र काही असं असते म्हणून। तर मी सहजिक म्हणजे ते झालं माझ्याकडनं आणि मी नारळाला सजवायला गेली, त्याला मळवट भरवणं, देवपूजा करणं, छान सजावट करणं हे मला खूप आवडतं। तर त्यामुळे मी नाही का तर हळदीने ते नारळाचं मळवट भरलं, कुंकवाने ते टिळा काढ वगैरे केला आणि आपलं देवपूजन ते म्हणजे नारळा कळस स्थापन करून मी तिथे साईडला ठेवलेला आणि मी माझ्या बाजूला देवाऱ्यात देवपूजा फुलं वगैरे वाहण्यामध्ये मग्न होती। तर त्या काय झालं ना की मी बस इकडे फुलं वाहते तर मी अख्खं बघते तर काय की अक्षरशः हा देवीचा चमत्कार, म्हणजे त्या नारळाला अक्षरशः डोळे आलेले आहे माझ्या। मी सांगत आहे तर मला कसं होतं, मी प्रत्यक्षात बघितलं हे सर्व प्रकार की अक्षरशः देवीनी जसं एक चमत्कार घातल्यासारखा माझ्या कळसाला म्हणजे असं मी ते फोटो पण तुम्हाला लावलेली आहे किंवा मी छोटा व्हिडिओ पण आता दाखवणार आहे की कसं ते डोळे आहे। काही लोकांनी म्हणतात की हे सांगू नये। अरे का सांगू नये, हे देवीचा चमत्कार आहे, प्रत्येकाला मला जसं पाहायला भेटलं सगळ्यांना पण पाहता आलं पाहिजे, हे देवीचं चमत्कार आहे। तर तसं त्या उद्देशाने मी बस माझ्या मनात काही असं नाही की खूप गुप्त ठेवावे असं होते तसं होते, असंतलं काही नाही आहे। मी साध्या भोळ्या मनाने माझी पूजा करते, बस साधं देवी त्याच साध्या भोळ्या मनाला पाहून मला देवीचे दर्शन दिले असणार आहे मला असं वाटत आहे। कारण की मी अशी खूप देवपूजा तर करते म्हणा, पण असे मंत्र वगैरे पाठ वगैरे असा हा काही प्रकार नाही। कारण की मी एक ॲस्पिरंट असल्यामुळे मला इतका वेळ पण भेटत नाही आहे की तुम्ही मंत्र करणार 2-2, 3-3 तास देवासमोर बसणार, असातला काही प्रकार नाही आहे। तर बस हाच एक चमत्कार होता जो मला माझ्या शरीराला असं शहारे देत चाललेला आहे की हे असं काय झालं असेल। तुम्हाला याच्यातलं काही माहीत असणार किंवा काय असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की हे काय आहे म्हणून। आणि त्यातल्या त्यात हे गुप्त नवरात्रीबद्दल तर मला काहीच असं माहीत नव्हतं। काही असं मग कोणीतरी मला माझे शॉर्ट व्हिडिओ म्हणून मी टाकलेलं, त्यांनी म्हटलं की मला हे तुम्ही सांगू नये असं, हे गुप्त नवरात्री काय गुप्त काय राहिलं। अरे त्यावरती मला काहीच माहीत नाही यातलं, तर मला माहीत असतं तर मी नाही सांगितलं असतं, पण आता मी सांगितलं, मी व्हिडिओ बनवला आहे। आता मी म्हटलं चला याच्यावर लॉंग व्हिडिओ पण बनवावे। आता हे देवीचा चमत्कार माझ्या घरी घडलेला आहे, त्याबद्दल मी देवीचे खूप आभार मानते की तुम्ही मला दर्शन दिले आणि तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर मला कळवावे, त्यासाठी धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।